नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 17 जुलैचा भाग खूपच सुपर डुपर धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता पृथ्वीने आपल्या ब्रँडचं नाव समिधा युग परंपरा असं ठेवून मालक साहेबांना जगात भारी असं सरप्राईज देताच मालक साहेबांनी मात्र आता मोठ्या इव्हेंटमध्ये मीडियासमोर विद्याधरच्या हातात बेड्या कशा ठोकल्या हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता पृथ्वीने आनंदीच्या त्यागांचे जे ठसे उमटवलेले असतात ना, त्या शालीने मालक साहेबांचा सत्कार झालेला असतो. मालक साहेबांचं मन अगदी भरून आलेलं असतं. ते आपल्या मुलाकडे पृथ्वीकडे डोळे भरून बघत असतात. त्याच वेळेस आता मिताली अँकरिंगसाठी समोर येते. तर चला, आता आमच्या बाबांचा सत्कार झालाय, पण आमच्या दादाने त्याच्या ब्रँडचं एक नेम सुचवलंय आणि ते खास नेम तुमच्यासमोर आता हजर होणार आहे. तर चला पटकन, असे म्हणत आता लगेच पृथ्वी आणि मिताली खाली येतात. आता खाली एका पडद्याआड त्या ब्रँडचा मोठा बोर्ड लागलेला असतो. त्यावरती आता ब्रँडचं खास नाव असतं. पृथ्वी आणि मिताली तिकडे येतात. सगळे आता त्यांच्या दोघांकडे बघत असतात, कारण नेमकं या खास ब्रँडचं नाव काय असेल, हे काय सरप्राईज असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते. त्याच वेळेस मिताली आणि पृथ्वी पटकन तो पडदा बाजूला हटवतात. तर आता पृथ्वीच्या नवीन ब्रँडचं नाव असतं समिधा युग परंपरा. तेव्हा आता सगळे मीडियावाले खूपच खुश होतात. मालक साहेबांना मात्र खूप भारी वाटतं. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, समिधा म्हणजे माझी आई. माझ्या आईने स्वतःच्या सुखाची आहुती देऊन हे घर जोडलं आणि माझ्या बाबांनी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे युग निर्माण केलं आणि म्हणूनच मी त्या दोघांच्या नावावरनं हे नाव ठरवलंय, समिधा युग परंपरा. आता मालक साहेबांना खूप भारी वाटतं. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, हो, माझ्या आईची खूप स्वप्न होती आणि आता ती स्वप्न मिस्टर निंबाळकर. त्याच वेळेस आता सगळेजण पृथ्वीकडे बघतात. तेव्हा पृथ्वी थबकतो, म्हणजे माझ्या बाबांनी पूर्ण केली. खरंच माझे बाबा दिसतात तसे नाहीये, ते मनाने खूप चांगले आहेत. आज मी माझ्या ज्या साड्या लॉन्चिंग केल्यात ना, त्याचा सगळा अधिकार फक्त माझ्या बाबांना आणि आईलाच जातोय. कारण या ज्या साड्या मी लॉन्चिंग केल्यात ना, त्यात माझ्या आईची माया आणि माझ्या बाबांचा रुबाब तुम्हाला दिसेल. आता मालक साहेब जोरजोरात टाळ्या वाजू लागतात आणि आपल्या पृथ्वीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता पृथ्वी मात्र मालक साहेबांकडे बघतो. मालक साहेब त्याच्या पाठीवरती हात ठेवतात. आता पृथ्वीला खूप भारी वाटतं. तो पटकन आता स्टेजवरती येतो. सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवत असतात, कारण आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. माई, बापू, शिल्पा आत्या सगळेजण आता पृथ्वी आणि मालक साहेबांकडे बघत असतात. मालक साहेब आता पृथ्वीच्या खांद्यावरती हात ठेवतात. आनंदीला खूप भारी वाटतं. तेवढ्यात मालक साहेब काही बोलणार, तेच आता पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागतो. सगळ्यांना आता धक्का बसतो. निंबाळकरांच्या इव्हेंटमध्ये पोलीस का आलेत? सगळेजण आता पोलिसांकडे बघू लागतात. पोलिसांची अख्खी फोर्सच आता इथे निंबाळकरांच्या हवेलीत आलेली असते. त्याच वेळेस आता विद्याधर मात्र खूपच खुश होतो. तेव्हा लगेच मालक साहेब आता स्टेजवरती समोर येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्हाला ठाऊक नाही का, आमच्या निंबाळकरांच्या हवेलीत आज पृथ्वीचा मोठा इव्हेंट ठेवला गेलाय. तुम्हाला माहिती नाही आहे का? मग तुम्ही त्या इव्हेंटमध्ये काय करायलात? हे बघा, तुमचं काही काम असेल ना तर मला फोन करायचा, किंवा मग हा इव्हेंट झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करतो. तुम्ही जाऊ शकता. चला निघा इकडनं. इथे माझ्या मुलाचा एवढा मोठा सोहळा रंगलाय. त्याच वेळेस आता लगेच हा विद्याधरमध्ये येतो. दादा, अरे दादा, पोलिसांचं काही खास काम असेल, ते काम करण्यासाठी ते इकडे आले असतील. करू दे की, त्यांना हे सगळं काम करू दे. नाही म्हणजे कसं आहे, इकडे आपली सगळी पाहुणे मंडळी, जगातले सगळे मोठमोठी लोक आलीत आणि मीडियावाले बी आहे. त्यामुळे नेमकं निंबाळकरांच्या घरात पोलीस कसल्या कामासाठी आलेत हे कळायला नको समद्यांना, हो की नाही? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ज्या खास कामासाठी आलात ना, ते काम करूनच जावा. चला चला पटकन, तुम्हाला आता घाबरायची गरज नाहीये, कामाला लागा. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास विद्याधर. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, नाही दादा, आता मी बास करणार नाहीये.
जे खरंय ते आता सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे. मीडियासमोर खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा यायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, काका अरे तू काय बोलतोय? आपल्या या सोहळ्यात गुन्हेगार कुठनं आलाय? त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, विद्याधर निंबाळकर यांच्यावरती मोठा ब्लास्टची जी कंप्लेंट केली होती ना, त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठीच आम्ही या निंबाळकरांच्या हवेलीत आलोय. आम्हाला त्या गुन्हेगाराविरुद्ध ठोस पुरावे सापडलेत. त्या गुन्हेगाराने हे सगळं का केलं, त्याचा सूत्रधार कोण, हे सगळं आमच्या हाती लागले आणि म्हणूनच निंबाळकरांच्या हवेलीत आम्ही त्या गुन्हेगाराला अटक करायला आलोय. आता विद्याधर लय खुश होतो. आता दादा जाणार जेलमध्ये असे म्हणत त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आनंदी, आरतीताई, आरची सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आनंदी खूप घाबरते, कारण आता मालक साहेबांना इन्स्पेक्टर घेऊन जाणार याची तिला भीती वाटू लागते. पण मालक साहेब अगदी शांतपणे स्माईल करत आता या विद्याधरकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, काकावरती ब्लास्टचा हल्ला झालाय, पण त्याचा गुन्हेगार इथे निंबाळकरांच्या घरात कसा असेल, हे शक्यच नाहीये. हे बघा, इकडे आमचे जवळचे सगळे पाहुणे मंडळी आलीत, मोठमोठाली लॉयर आलीत आणि कारखान्यातली मोठमोठी लोक आहेत, मीडियावाले आहेत आणि यांच्यापैकी कोणी गुन्हेगार आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? सांगा ना इन्स्पेक्टर साहेब, काय म्हणायचंय तुम्हाला? कोण आहे तो गुन्हेगार? त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, वाह पृथ्वी, अरे 100% खरं बोलला की तू. अरे इथे जेवढे लोक जमलेत ना, तेवढ्यांपैकी एकच आहे तो गुन्हेगार आणि आता त्या गुन्हेगाराच्या हातात बेड्या पडणार, कारण आता इन्स्पेक्टर साहेबांकडे ठोस पुरावा आहे आणि आता त्याला कोण बी वाचू शकत नाही. त्याला तर आता जेलमध्ये सडावंच लागेल. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बास विद्याधर, थांबव सगळं. आताच्या आता थोबाड बंद कर आणि थांबव सगळं. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, नाही ताई, आता थांबणार नाही तर खेळ संपणार. तू मध्ये पडू नको. आज माझा जीव घेणाऱ्या माणसाला मी जेलच्या आत पाठवणार खडी फोडायला, हो की नाही मालक साहेब? आता मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्ही काही चहा पाण्याला आलात का इकडे? अहो तुम्ही तुमचं काम करायला आलात की नाही? अहो मग टाइमपास कशाला करायलात? जो कोणी गुन्हेगार आहे ना, त्याच्या हातात बेड्या पाडल्याच पाहिजे. चला पटकन. अहो टाइम वेस्ट करून उपयोग नाहीये. सगळे मीडियावाले आलेत, समदे लोक आलेत, त्यामुळे तुम्हाला आता युगंधर निंबाळकर यांना अटक करावीच लागेल. सगळ्यांना धक्का बसतो. युगंधर निंबाळकर? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, काका काका अरे तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, मी खरंच बोलतोय. पृथ्वी, अरे तुझ्या या बापाचा हा राक्षसी चेहरा मला कधी बी तुमच्यासमोर येऊ द्यायचा नव्हता, पण आज शेवटी ती वेळ आली. तुझ्या याच बापाने, युगंधर निंबाळकरने, माझ्या गाडीत बॉम्ब ठेवून मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अरे हा धून मागे लागलाय तो माझ्या. सतत मला कसा नष्ट करायचं ना, याचाच विचार करत असतो. याची ताकद मोठी आहे म्हणून हा स्वतःला लय शहाणा समजतो आणि मला मला एखाद्या चहातल्या मक्खीसारखं असं बाहेर काढून फेकतो आणि म्हणूनच मला संपवण्यासाठी त्याने हा डाव रचला होता. आणि आता तर पोलिसांच्या हातात मोठे पुरावे बी सापडलेत. त्यामुळे युगंधर निंबाळकर, आता तुला जेलमध्ये जावंच लागेल. तरी मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, बास विद्याधर, लय ऐकून घेतला. युगंधर बद्दल आता एक शब्द बी मी ऐकून घेणार नाही, बास. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ताई ताई मी बोलणार. आज मीडियावाले सगळे लोक इकडे हजर आहे. जगासमोर सत्य यायलाच पाहिजे. निंबाळकरांच्या घरात नेमकं काय चाललंय? विद्याधर निंबाळकरचा जीव घेण्यात येतोय, हे सगळं जगासमोर उघड व्हायलाच पाहिजे. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय तमाशा बघत बसलाय? अहो तुमच्याकडे पुरावे आहेत ना, मग कायद्याच्या विरुद्ध जाणाऱ्या लोकांना अटक करा, बेड्या ठोका त्यांच्या हातात.
त्याच वेळेस आता लगेच सगळेजण या विद्याधरकडे बघत असतात. माई बापू शिल्पा सगळ्यांना मोठं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, काका तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, नाही पृथ्वी, गैरसमज तर आत्ता मिटलाय. आत्ता मला तुझ्या या बापाचा म्हणजे युगंधर निंबाळकरचा खरा चेहरा समजलाय. अरे जिवंत जाळण्यासाठी त्याने एवढं मोठं कांड केलंय. आता विद्याधरला ते सगळे क्षण आठवतात. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, त्यामुळे आता मी या माणसाला खडी फोटायला पाठवणार. हा गुन्हेगार आहे, गुन्हेगार. ओ चला ना इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय घाबरायलेत का? तुमच्याकडे ठोस पुरावा आहे ना? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो, आमच्याकडे त्या गुन्हेगाराविरुद्ध ठोस पुरावा आहे आणि म्हणूनच आम्ही त्याला अटक करण्यासाठी या हवेलीत आलोय. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, अहो मग वाट कसली बघायला तुम्ही? अहो पकडा की त्याला, चला पटकन. इन्स्पेक्टर साहेब आता मालक साहेबांकडे बघतात. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? अहो हवा गेली की काय? घाबरायलात का तुम्ही? या माणसाची पॉवर ताकद लई आहे म्हणून तुम्ही घाबरायलात का? घाबरू नका, तुम्हाला तुमच्या कायद्यात राहून काम करावंच लागेल. कायद्याचे रक्षक आहात ना तुम्ही, मग गुन्हेगाराला पकडणं तुमचं काम आहे. इन्स्पेक्टर साहेब इकडे मीडियावाले हाय बिहार का? लक्षात ठेवा, तुम्ही जर घाबरून या मालक साहेबाला पकडायचा नाही असं जर काही मनात आणलं तर मीडियावाले काय काय जाहिराती टाकतील आणि काय काय जगासमोर आणतील याचा अंदाज आहे ना तुम्हाला. मीडियावाले एकदा का उतरले तर सगळे लोक त्यांच्या मागेच धावतात. आणि हे बघा, मग जर त्यांनी जगासमोर आणलं की पोलीस त्यांचं काम करत नाहीये, ते कायद्याचे रक्षक नाही तर भक्षक झालेत आणि ते मोठमोठ्या लोकांना अटक करत नाही, गुन्हेगारांना सोडून देतात, असं जर जगासमोर त्यांनी आणलं तर मग पोलिसांवरचा विश्वास उडेल की लोकांचा? पोलिसांची बदनामी होईल. आणि तुम्हाला असं होऊ द्यायचंय का इन्स्पेक्टर साहेब? नाही ना? मग चला पटकन, लवकरात लवकर अरेस्ट करा त्या गुन्हेगाराला. त्यावर लगेच मीडियावाले म्हणू लागतात, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तर तुम्ही वाट कशाची बघताय? तुम्ही लवकरात लवकर त्या गुन्हेगाराच्या हातात बेड्या ठोका. आम्हालाही बघायचंय तो गुन्हेगार नेमकं आहे तरी कोण. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आहे कोण? तो युगंधर निंबाळकरच आहे. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब अहो चला की पटकन, हात आवरा, खऱ्या गुन्हेगाराच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजे. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, तुमची एवढीच इच्छा आहे ना की खरा गुन्हेगार पकडला जावा, मग आम्ही त्या गुन्हेगाराला घेऊन जायला चालू. आम्ही आता त्याच्या हातात बेड्या ठोकणार. आनंदीचा जीव अगदी घाबरा झालेला असतो. अगदी थरथर कापत आनंदी मात्र, आरतीताई आता काय होणार असे म्हणतात. सगळेजण मालक साहेबांकडे बघत असतात. पण मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प, अगदी शांत उभे. शिर्के नाही टेन्शन आलेलं असतं. आता इन्स्पेक्टर साहेब मालक साहेबांना तर घेऊन जाणार नाही ना, याचं टेन्शन सगळ्यांच्या डोक्यावरती असताना मालक साहेब मात्र स्वतः अगदी खुशमध्ये या विद्याधरकडे बघत असतात. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, अहो चला की पटकन, हात आवरा. आता इन्स्पेक्टर साहेब लगेच मालक साहेबांसमोर येऊन उभी राहतात. सगळेजण धक्क्याने आता इन्स्पेक्टर साहेबांकडे बघत असतात. इन्स्पेक्टर साहेब लगेच आपल्या हातात जी बेडी असते ना, ती अशी मालक साहेबांसमोर धरतात. विद्याधरला तर काय करू, उड्या मारू की काय असं झालेलं असतं. पण त्या क्षणाला आता इन्स्पेक्टर साहेब लगेच विद्याधरकडे तोंड फिरवतात. चला विद्याधर निंबाळकर, तुमच्या हातात बेड्या पडणारे खरे गुन्हेगार तुम्ही आहात, असे म्हणत इन्स्पेक्टर साहेबांनी या विद्याधरच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. आता विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण सगळा डाव पलटलेला असतो. जे काही घडून आणायचं ठरवलेलं असतं त्याच्या विरुद्ध सगळं घडलेलं असतं. विद्याधरला तर धक्का बसतो. तो धक्क्याने आपल्या दादाकडे म्हणजे मालक साहेबांकडे बघू लागतो. मालक साहेब गालातल्या गालात हसत आता या विद्याधरकडे बघत असतात. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो तुमचं डोकं फिरलंय का? अहो काय चालू आहे तुमचं? माझ्या गाडीत ब्लास्ट झालाय आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला युगंधर निंबाळकरनी, आणि तुम्ही मला का बेड्या ठोकतायत? तुम्हाला काही कळतंय की नाही? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, आम्ही खऱ्या गुन्हेगाराला बेड्या ठोकतोय आणि त्याच्या विरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे पण आहे. तुम्हाला माहिती आहे विद्याधर निंबाळकर, तुमचा गुन्हा काय आहे ते? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, सांगा ना. अहो गुन्हेगार मी नाही आहे, हा माझा दादा आहे. त्याने मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कळत नाही का?
तुम्ही कुणाला वेड्या ठोकताय ते? विद्याधर आहे मी, विद्याधर. माझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, विद्याधर निंबाळकर, तुम्हाला आम्ही कुठल्या गुन्ह्याखाली आतमध्ये घेऊन जातोय माहिती? अहो, स्वतःचा जीव घेण्यासाठी स्वतःच्या गाडीत तुम्ही बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला. आणि हे सगळं तुम्ही का केलं माहिती? तुमच्या सख्ख्या मोठ्या भावावरती नको नको ते खोटे आरोप घेण्यासाठी आणि त्यांना या सगळ्या आरोपाखाली अडकवण्यासाठी हे सगळं केलंय. आणि म्हणूनच तुमच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करतोय. तुम्ही तुमच्या भावाला फसवण्याचा आणि या आरोपाखाली आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणून तुमच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि आता तुम्हाला जेलमध्ये यावंच लागेल. विद्याधर निंबाळकर, आता मात्र लगेच शिल्पा सगळ्यांना मात्र बरं वाटतं, कारण मालक साहेबांवरनं थोडक्यात वाचलेलं असतं. हा सगळा डाव आपल्या मालक साहेबांचाच असतो. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, ओ इन्स्पेक्टर साहेब, अहो याताने काही तुम्ही घेऊन आला होता का? अहो तुम्ही काय नशा घेतली की काय? अहो जरा पण डोकं चालत नाही का? मीच माझ्या स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न का करेन? असा काय पुरावा लागलाय तुमच्या हाती की तुम्ही मला अटक करताय? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, सांगतो, समद काही सांगतो. तुम्ही ज्या ठिकाणाहून दारुगोळा खरेदी केला ना, हा ब्लास्ट घडवण्यासाठी, तिथल्या होनरला आम्ही पकडलं आणि त्याने सगळं काही खरं खरं कबूल केलंय. त्याने आमच्यासमोर तुमचं नाव सांगितलंय. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना ते सगळे क्षण आठवतात. त्या होनरने कागदावरती विद्याधर निंबाळकर असं नाव लिहिलेलं असतं आणि तो दारुगोळा खरेदी करण्यासाठी तुम्ही स्वतः गेला होता. तुम्ही स्वतः हे समजा घडून आणलं, कारण मालक साहेबांना तुम्हाला अडकवायचं होतं, म्हणून हे सगळं केलंय विद्याधर निंबाळकर. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, वेळ लागलाय का तुम्हाला? वेळ लागलाय का? अहो कॉमन सेन्स काही नावाची चीज आहे की नाही? अहो इन्स्पेक्टर साहेब, स्वतः कोणी स्वतःला मारण्याचं प्लॅनिंग करेल का? मी माझा जीव घेण्यासाठी हे सगळं का करू? का कोणी स्वतःचा जीव घेईल? त्यावर लगेच मालक साहेब आता विद्याधरकडे बघून असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, जीव घेण्यासाठी नाही, जीव घेण्यासाठी हे सगळं कारस्थान झालंच नाही, तर मालक साहेबांना फसवण्यासाठी, अडकवण्यासाठी झालं. म्हणून तर त्या ओनरने सांगितलं, विद्याधर निंबाळकर, तुम्ही असा दारुगोळा त्याच्याकडनं खरेदी करून घेतला ज्या ब्लास्टमुळे फक्त गाडीचं नुकसान होईल, आजूबाजूच्या इतर लोकांना काहीच होणार नाही, कारण तुम्हाला स्वतःचा जीव घ्यायचाच नव्हता. तुम्हाला फक्त ब्लास्ट घडून मालक साहेबांना अडकवायचं होतं आणि म्हणूनच तुम्हाला आता अटक केलंय आम्ही. आमच्याकडे त्याविरुद्ध ठोस पुरावे तुम्हाला बघायचंय? तर चला मग, तुमच्यावरती हा आरोप कसा आला, तुमच्या विरुद्ध काय पुरावा आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवतो. असे म्हणताच इन्स्पेक्टर साहेब पटकन आपल्या हातात आता विद्याधरच्या ID कार्डची झेरॉक्स कॉपी घेतात. हे बघा, तुम्ही त्या होनरला दारुगोळा खरेदी करण्यासाठी स्वतःच्या ID ची ही कॉपी दिली होती. हा फोटो तुमचाच आहे ना? ही ID तुमचीच आहे की नाही सांगा, विद्याधर निंबाळकर. आता विद्याधर पुरता अडकलेला असतो. आता इन्स्पेक्टर साहेबांकडे ठोस पुरावा असतो. आता विद्याधर मालक साहेबांकडे बघतो, युगंधर निंबाळकर, म्हणजे हा सगळा तुझा डाव होता, तर तू मला मुद्दामून या सगळ्यात अडकवलंय ना? सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, बास आता झालं ना, चला मग निघायचं. तेव्हा मालक साहेब आता स्टेजवरने खाली उतरतात आणि या विद्याधर जवळ येतात. विद्याधर, अरे किती वेळा सांगितलं होतं, उगच खोटे नाटे आरोप लावून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू नको. जर असं केलं तर तुला मी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली असं अडकवेल ना की तू कायमचा जेलमध्ये सडशील. पण नाही, तुला ते ऐकू आलं नाही. मग आता निघायचं. इन्स्पेक्टर साहेब, चला याला घेऊन जा. आता इन्स्पेक्टर साहेब या विद्याधरला घेऊन निघालेले असतानाच त्याची बायको धनीमध्ये पडते. आता या धनीलाही लगेच या विद्याधरचा पुळका सुटतो. इन्स्पेक्टर साहेब थांबा, असं नका करू. यांच्या वतीने मी माफी मागते. मी सॉरी म्हणते, यांच्याकडनं चूक झाली असेल. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, त्यांना घेऊन जाऊ नका. भाऊजी भाऊजी काहीतरी करा ना, यांना नका ना घेऊन जाऊ देऊ. भाऊजी ऐका ना माझं, मी तुमच्या पाया पडते. असे म्हणत धनी आता लगेच मालक साहेबांचे पाय पकडणार. तेच आता मालक साहेब तिला उठवतात. बास,
धनश्री तो गुन्हेगार आहे, त्याला जाऊ दे. पण धनी आता जोरजोरात रडायला सुरुवात करते. तर आता विद्याधर मात्र खूपच भडकलेला असतो आणि आपल्या दादाकडे बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता इथे पृथ्वीला मात्र खूप संताप आलेला असतो. मिताली, अगं हे सगळं काय चालू आहे आपल्या घरात? आपल्याच घरात आपल्या बाबांवरती असे आरोप लावले जातात. काका हे सगळं का करत होता? त्याच वेळेस आता लगेच मिताली म्हणू लागते, हो ना दादा, मलाही काही कळत नाही नेमकं आपल्या फॅमिलीत चाललंय काय. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, मला ना असं डोकं जाम झाल्यासारखं झालंय. या घरात नेमकं असं काय चालू आहे? इकडे राहावं की नाही असं झालंय. त्यावर लगेच मालक साहेब येतात. हे बघा पोरांनो, तुम्हाला जर या घरात राहून जमत नसेल तर तुम्ही पुन्हा मुंबईला जाऊ शकता. आता पृथ्वी आणि मिताली आपल्या बाबांकडे बघू लागतात. मालक साहेब आपल्या मुलांवर लय खुश असतात. तर त्यानंतर आता इकडे पृथ्वी किचनमध्ये आनंदीकडे येतो. आनंदीचा हात हातात घेतो. आनंदी, या निंबाळकरांच्या घरात सगळ्यात जास्त विश्वास जर कुणावर असेल ना, तर आनंदी, माझा फक्त तुझ्यावरती विश्वास आहे. त्यामुळे आनंदी, तू माझ्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नको, असे म्हणत आता पृथ्वी निघालेला असतो. आनंदी मात्र रडू लागते, कारण माझ्या मुलांनी माझ्यावरती एवढा विश्वास टाकलाय आणि जेव्हा त्यांना सत्य कळेल की मी या घरातली नोकर नाही तर मालक साहेबांची पत्नी आहे, तेव्हा काय होईल? मी मालक साहेबांची पत्नी आहे हे समजल्यानंतर मुलं माझ्यावरती विश्वास ठेवतील का? तेव्हा काय होणार आहे? त्याच वेळेस दरवाजात विद्याधर येतो. मोठा राडा होणार आहे. तेव्हा मात्र मोठा राडा होणार आनंदी, आणि तो राडा मी घडून आणणार. आता आनंदीला टेन्शन आलेलं असतं. तर पुढे मात्र काय होणार? आता हा विद्याधर अजून काय कांड करणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.